मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोंबडा आरवला. सुशाच्या आईला जाग आली. सुशा तिच्या अंगावरती हात ठेवून झोपली होती. तिचा हात अलगद बाजूला करून ती उठली. रात्री सुपात काढून ठेवलेलं दळण घेऊन दळायला बसली. जातं घरघरू लागताच सुशालाही जाग आली. ती उठून जवळच दळायला बसलेल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपली. आईच्या मांडीच्या झुल्यावर तिला पुन्हा गाढ झोप लागली. दळून होताच आईने तिला उठवलं. ती उठून बसली. जांभई देता देता सुटलेल्या केसांचा अंबाडा बांधला. नानीवरती जाऊन मडक्यातल्या पाण्याने खळखळून चूळ भरली. नानीच्या चुलीतला एक कोळसा दाढेखाली करा करा चावून ती दात घासू लागली. बाहेर पायाखाली दिसू लागलं तसं तिने तोंड धुतलं. छोटं जाळ, कोयती, जुनेर आणि पिशवी घेऊन आईला म्हणाली, "आये, मी डोबीवर जातय, सांभाळून जा." चुलीत आग साकटीत असलेल्या आईने नेहमीप्रमाणे सांगितलं. पायात करकरणाऱ्या वाहना सरकवून ती तरातरा चालत नदीकडे निघाली. वाटेतले दगड पायाने उडवत झाडांची पानं खुडत खुडत ती चालली होती. डोबीवरच्या खडकावर आल्यावर तिने चप्पल काढली. जाळं कोयती खाली ठेवली. साडी गुडघ्याच्या वर घेऊन काचा मारला. पदर कमरेला घट्ट गुंडाळून पिशवी कमरेला खोवली. जाळं आणि कोयती घेऊन ती खडकावरती पाण्यात उतरली. थंडगार छातीभर पाण्यात उतरताच एक शिरशिरी तिच्या अंगातून निघाली. एका हाताने नाक धरून तिने बुडी मारली. थोड्या थोड्या वेळाने ती श्वास घेण्यासाठी बाहेर यायची. छातीभर श्वास घेऊन पुन्हा बुडी मारायची. अर्ध्या पाऊण तासानंतर ती जेव्हा पाण्याबाहेर आली तेव्हा लख्ख उजाडलं होतं. सूर्य डोंगराआडून हळूहळू वर येत होता. श्वास स्थिर होईपर्यंत ती खडकावर बसली. पिशवीत डोकावून पाहिलं. फडफडणाऱ्या माशांना हाताने स्पर्श करून पाहिला. मनासारखे मासे मिळाल्याचं तिला समाधान वाटलं. पिशवी बाजूला ठेवून तिने पिशवीच्या तोंडावर कोयतीचं वजन ठेवलं. मासे अजूनही आतल्या आत फडफडत होते. ती उठून उभी राहिली. कमरेचा पदर सोडून पिळला. त्यानेच केस आणि तोंड पुसलं. मग सोबत आणलेलं जुनेर नेसू लागली. ओली साडी खडकावर पडली. ती निर्या खोवत असतानाच तिचं लक्ष जाळीकडे गेलं. वाळाच्या डेगेवरच्या त्या जाळी आडून कुणीतरी आपल्याकडे पाहतोय असं तिला दिसलं. "कोण रे तो?" रागाने तिने विचारलं. घाईघाईने पदर खांद्यावर टाकला आणि ती धावत वर आली. तोपर्यंत चोरून पाहणारा पळाला होता. पळणाऱ्या रावजीला तिने लगेच ओळखलं. तिचं डोकंच सनकलं. तिने त्याचा पाठलाग सुरू केला. तिला मागून येताना पाहून रावजी गडबडला, घाबरला. धावता धावता तो पडला, धडपडला. पुन्हा उठून धावू लागला. कसंबसं त्याने घर गाठलं आणि एका खोलीत शिरून दार लावून घेतलं. फार तर ती 4 शिव्या हसडील असं त्याला वाटलं होतं. पण तिने पाठलाग केल्याने तो चांगलाच हबकला होता. आपला नवरा असं का करतोय ते त्याच्या बायकोला कळेना. ती दरवाजा ठोठावून त्याला विचारणार तोच खळ्यातून हाक आली, "रावजी, ए रावजी!" त्याच्या बायकोने बाहेर येऊन पाहिलं. धापा टाकणारी, घामाघूम झालेली, रागाने थरथरत असलेली सुशा कर्दन काळासारखी उभी होती. "काय झाला गो सुशा?" रावजीच्या बायकोने विचारलं. "तुझं घोय खय असा? कित्या काय झाला? आधी त्याका बाहेर बोलाव." "अगो पण झाला तरी काय? काय केल्याने त्यांनी? तुझ्या लग्नात किती वर्षा झाली?" सुशाने विचारलं. ती असं का विचारते तिला कळेच ना. तरीही तिने उत्तर दिलं, "3 वर्षा." "मगे अजून त्यांना तुका उघडी बघल्यान नाय?" "काय बोलतस तू सुशा ह्या?" खळ्यात उभं राहून मोठ्याने विचारलेल्या या प्रश्नाने ती गोंधळून गेली होती. "सकाळी सकाळी तुझो घो माका डोबीवर कपडे बदलताना चोरून बघित होतो." "काहीतरीच काय सांगतस सुशा तू? मग मी काय खोटा सांगतय? गो चोरून कित्या बघतीत?
थैसून जाताना नजार पडली असात. इतक्या सकाळी त्याचा डोबीवर काय काम? आणि चोरून बघित नाही होतो तर पळालो की त्या कुल्याक खोट लावन. आणि आता दडलो हा की त्या. रावजीची बायको या तिच्या प्रश्नांनी निरुत्तर झाली. रावजी! तिने पुन्हा आरोळी ठोकली आणि त्याच्या बायकोला बाजूला सारून घरात शिरली. एकच खोली बंद असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती त्या दारावरती थापा मारू लागली. रावजी, बाहेर ये. ह्या सुशाक चोरून बघूची तुझी हिंमतच कशी झाली? लगीन करतस काय म्हणा विचारलेलंय तेव्हा शेपडी घातलंय आणि आता चोरून बघतस काय रे निर्लज्जा? बाहेर येतो आधी. पण आतून रावजी हू की चू करीत नव्हता. सुशा, मी तुझी माफी मागतय. गयावया करीत रावजीची बायको म्हणाली. वगीच आरडावरड करू नको. लोका जमतीत. जमाकच व्हये, ती ठामपणे म्हणाली. माझ्यासारखे मुलीचे बाबतीत ह्यो असो करतो, मग हे बाकीच्या मुलींच्या बाबतीत काय करीत? ह्याची वाकडी नजर आत्ता सरळ नाही केली तर गावातल्या पोरी बाळींका एकटा दुकटा खै फिराकच नको. एवढीशी गोष्ट तू खैचे खै नेतस सुशा. गावातल्या कोणी पापयान तुका उघडी बघल्यानंतर चलात काय? सांग, तुका चलात असात तर मी आत्ता जातय निघून. एकदा माफी कर त्यांका. लोकांका कळला तर गावभर अब्रू जायत त्यांची. कोणाक तोंड दाखवूक पण नको त्यांका. एवढ्यात रावजीची म्हातारी आई भिंतीला धरून धरून बाहेर आली. म्हणाली, सुशा, मी ऐकलंय सगळा. एक पावड सोडू दे त्याका. सोडतय, पण त्यांना बाहेर येवन माझा चुकला म्हणाक वह्या. राऊ, बाहेर येवन चुकला म्हण, ती माफ करीत तुका, म्हातारीने सांगितलं. तरीही रावजीने दार काही उघडलं नाही. आता झाला ता मिटून टाकतस काय गाव जमा होवाची वाट बघतोस रे? म्हातारीने विचारलं तसं रावजीने दार उघडलं आणि खाली मान घालून उमऱ्यावरती उभं राहून म्हणाला, मी चुकले सुशा. तुझे म्हातारेकडे बघून तुका सोडून देतय. नाहीतर माका उघडे बघणाऱ्याक मी नागडो करून धोपटला असतय. मग ती त्याच्या बायकोला म्हणाली, जातय मी. घोवाक सांग सगळीकडे पळसाक पाना तीनच असतात म्हणाचा. एकदा अजूनही खाली मान घालून उभ्या असलेल्या रावजीकडे तुच्छतेने पाहून ती तरातरा निघाली. ती रावजीच्या परसुवा बाहेर पडते ना पडते तोच वाडीतला पांडोबा समोरून आला. विचारलं, काय झालं गो सुशा? खय काय? मी बघलय. रावजी पुढेनी पाठसून तू धावत होतास. हा हा, ता बघलस तू? ती आमची सरत लागलेली. तिने आपल्याला खोटं सांगितलंय हे त्याने ओळखलं आणि खोचकपणे विचारलं, असा मग कोण जिंकला? सुशा खेळत असताना दुसरा कोण जिंकतला? ती डोबीवर आली आणि डोक्याला हात लावून रावजीला एक शिवी हासडली. खडकावरती ठेवलेल्या माशांच्या पिशवी सभोवती कावळे बसले होते. माशांवरती यथेच्छ ताव मारत होते. तिची चाहूल लागता सगळे कावळे चोचीत एक एक मासा घेऊन उडून गेले. तिने पिशवी उचलली. त्यात एक दोनच छोटे मासे होते. पिशवी झाडून तिने ते पाण्यात टाकले. जाळं कोयती घेऊन घरी निघाली. परतताना आजची मेहनत फुकट गेल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावरती दिसत होते. आज कोणाक दिलंस माशे? नेहमीप्रमाणे तिच्या आईने चौकशी केली. कोणाक नाय? असा काय? आज अजिबात गावाक नाय? गावलले पण रावजीच्या मढ्यार पडले. असं म्हणून घडलेली सगळी हकीकत तिने आईला सांगितली. तिची आई हे सारं ऐकून गप्पच झाली. तिच्या चेहऱ्यावरती चिंता दिसू लागली. सुशाच्या हे लक्षात आलं. तिने विचारलं, आई गप कित्या झालंस? प्रथमच पाहत असल्यासारखं आपल्या लेकीकडे न्याहळून पाहत ती म्हणाली, तुझा लगीन झाला असता मगे मी मोकळा झाला असतय. कोण बघतला माझ्या लग्नाचा? तिसरीकडेच पाहत ती म्हणाली, गेल्या 2-3 वर्षात निलाजऱ्यासारख्या मी तिघा चौघांका विचारलंय. ह्या रावजीक पण विचारलंय, पण कोण तयार झालो नाय. सुशा असाच गावला तर सगळ्यांका भया, पण त्याच्याबरोबर लगीन करूची कोणाची हिंमत नाय. माझी काळजी करू नको आहे. माझ्या अंगात हातच काय नुसते वाकडे नजरेन कोणी बघल्यान तरी त्याचे डोळे त्याच्या हातार काढून ठेवन मी. असं सांगून ती कामाला जायच्या तयारीला लागली. पण तिच्या आईच्या मनातली चिंता काही कमी झाली नव्हती. साहजिकच होतं. सुशा आता 25शीला आली होती. तिच्या बरोबरच्या मुलींची लग्न झाली होती.
एक दोघींना तर एक दोन मुलंही झाली होती. त्यांच्याच वाडीवरचा सदाशिव सुशाला खूप आवडायचा. त्याच्याशी लग्न व्हावं असं तिला खूप वाटायचं. परंतु तो मोठ्या जमीनदाराच्या घरातला असल्यामुळे हे स्थळ आपल्या आवाक्यातलं नाही हे ती जाणून होती. सदाशिव मोठ्या घरातला असला तरी त्याचा स्वभाव निगर्वी आणि शांत होता. बायका मुलींपासून तर तो 4 पावलं लांबच राहायचा. तो लाजाळू पण कामसू होता. शेतात राबण्यासाठी गडी माणसं असली तरी तो आपल्या दोन्ही भावांप्रमाणे बांधावरून देखरेख न करता स्वतः त्यांच्याबरोबर काम करीत असे. त्याच्यासारखा सत्शील आणि मेहनती तरुण तिच्या पाहण्यात दुसरा नव्हता. सदाशिव गुणांनी उजवा असला तरी दिसायला तिच्यासमोर खूपच डावा होता. ती देखणी तर हा 4 चौघांसारखा, ती उंच तर हा तिच्यापेक्षा ठेंगणा, ती गोऱ्यांमध्ये गणावी अशी तर हा काळ्यात मोडावा असा, ती बडबडी फटकळ तर हा अबोल आणि भिडस्त. लग्नाविषयी आता दुसऱ्या कुणाला विचारण्याआधी एकदा सदाशिवला विचारून तरी पाहावं असं तिने ठरवलं आणि शेतात एकटा गाठण्याची ती संधी पाहू लागली. दुपारी जेवणाच्या वेळी किंवा संध्याकाळी घरी जाताना गडी माणसं गेली तरी अर्धा पाऊण तास तो शेतातच काम करीत असतो हे तिला ठाऊक होतं. अशाच वेळी त्याची भेट घ्यायचं तिने नक्की केलं. त्या दिवशी तिने आपलं काम रोजच्या पेक्षा थोडा आधीच थांबवलं आणि सदाशिव काम करीत होता तिथूनच जवळ असलेल्या एका झाडाखाली येऊन बसली. जेवणाची वेळ होताच गडी माणसं निघून गेली. ती दूर गेल्याचं पाहताच सुशा उठली. सदाशिवच्या समोर येऊन उभी राहिली. तिला पाहून सदाशिवला आश्चर्य वाटलं. ती हसली. विचारलं, "दोपार झाली नाही अजून?" तो गडबडला. त्याच्या काळजात धडधड सुरू झाली. "झाली तर काय?" तो कसंबसं म्हणाला. "सदाशिवा, तुझ्याकडे वायच बोलाचा होता." "माझ्याकडे?" त्याने प्रश्नार्थक चेहरा केला. "होय होय, तुझ्याकडे." "माझ्याकडे? माझ्याकडे काय काम?" "असा याक सांगतय, सावलेत चल, निमार लय लागता हा." असं सांगून ती बांधावरल्या झाडाकडे चालू लागली. तो तसाच उभा राहिला. तिच्या मागून जावं की नको हेच त्याला कळेना. "बघतस काय? ए की." त्याला अजून तिथेच उभा असलेला पाहून ती म्हणाली. हातातली कुदळ तिथंच टाकून तो आला. "काय बोलाचा असा?" घास पुसत त्याने विचारलं. "घाम निमरान इलो काय माका बघून इलो तुका." गालातल्या गालात ती हसत म्हणाली. तिचं ते गोड हसू तो पाहतच राहिला. प्रथमच तो तिला इतक्या जवळून पाहत होता, तिच्याशी बोलत होता. "काय काम?" असं विचारताना त्याने आजूबाजूला पाहून कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. इतकं भीतच की त्या कोण बघित नाही हा, आणि बघितल्यानंतर काय झाला, दोघा उघड्यावरती असव, आडोशाक नाही. तरीही कुणीतरी पाहिल ही त्याच्या मनातली भीती दूरच होत नव्हती. काय बोलायचा असा? तिने लवकर काय ते सांगून टाकावं असं त्याला वाटत होतं. ती काही क्षण त्याच्या डोळ्यांत पाहत राहिली. त्याने लाजून मान खाली घातली. "माझ्याबरोबर लगीन करशील?" तिच्या या अनपेक्षित थेट प्रश्नाने तो बावचळून गेला. गप्पच झाला. "सांग छा?" "नाही नाही, नाही जमाचा." "कित्या?" "इचार करूक येळ भयो." "हरकत नाही, 4-8 दिसांनी सांग, माका घाय नाही हा." "नाही, नाही जमाचा." त्याने पुन्हा तेच सांगितलं. "कित्या? मी काय दिसाक वायट असय? माझी चाल चलणूक वायट असा?" "तसा नाही तर कसा?" "आता याक खरा. मी बोलते ताडफाड, मी कोणाची पर्वा करीत नाही. पण माका सांग सदाशिवा, मी जर असा बोलले नाही, वागले नाही तर माझ्यासारख्या घरात बापयो माणूस नसलेल्या तरण्या ताठ्या मुली गावातले टगे सुखान जगाक देतीत काय रे? सांग, जगाक देतीत का?" "माझा बोलणा वागणा वाकडा तिकडा असात, पण माझा पाऊल वाकडा तिकडा पडलेला नाही हा ह्या जगमुलूक सांगता हा." "हा, आता तुका हुंडो भयो असात तर तसला काय आमच्याकडे नाही हा. आमचा हातावरचा पोट." सदाशिव अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला. "तू सगळ्यांपेक्षा निराळू आसस, देवमाणूस आसस म्हणान मी तुका विचारलंय. तुझे सवडीन तू कायता उत्तर दी. बरा जातय मी आता." असं सांगून ती निघाली सुद्धा. ती तिथून निघून गेली तरी तिची लांब लांब जाणारी पाठमोरी आकृती पाहत
तो तिथेच उभा होता. अचानक ती येते काय, बोलते काय, लग्नाबद्दल विचारते काय, सारंच त्याला स्वप्नात घडल्यासारखं वाटत होतं. तिचं रूप, बोलणं, धाडस यामुळे सदाशिव विलक्षण प्रभावित झाला होता. तिने आपल्या वागण्या बोलण्याचं केलेलं समर्थन त्याला पटलं होतं. तिच्यातला नाजूकपणा, स्त्रीत्वही त्याला जाणवलं होतं. त्याला ती आवडली होती. पण आपण तिच्या पुढे रंगरूपाने, उंचीने कमी पडणार. आपला जोडा तसा विजोडच दिसणार हे त्याला जाणवत होतं. शिवाय आपल्या घरातून देखील तिच्याशी लग्न करायला विरोध होणार हे त्याला माहिती होतं. त्यामुळे तिला कळवल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आपण नकार दिल्यावर ती निराश होणार हेही तिला कळत होतं. त्याबद्दल वाईटही वाटत होतं. दुसऱ्यांदा विचारल्यावरही सदाशिवने नकार दिल्यावर कधी नव्हे ते तिच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. ते टिपून ती म्हणाली, माका वाटलंला तू माझ्या बरोबर लगीन करशील, पण हे दुनियेक गरीबाचा कोण नाही ह्याच खरा. माझो बापूस असतो, त्याच्याकडे पैसा अडको असतो, तर माझा लगीन कधीच झाला असता. तोंडात पदर घेऊन ती रडू लागली. सदाशिवचं मन द्रवलं. तो म्हणाला, रडा नको सुषा, रडा नको. मी करीन तुझ्या बरोबर लगीन. नको. ती नाक पुसत म्हणाली, माझ्यावर दया दाखवू नकोस. दया नाय, तू माका आवडलंस, पण घरातले कबूल होवचे नाय म्हणान माका धीरच होयत नाय होतो. पण आता मी घरात सांगतय. त्याने तिची समजूत घातली. त्या दिवशी सदाशिवकडून होकार मिळाल्यामुळे ती जेवढी खुश होती, आनंदात होती, तेवढाच हा विषय काढण्यासाठी धैर्य कुठून आणावं या चिंतेने सदाशिव अस्वस्थ होता. दुपारची वेळ होती. घरातली पुरुष मंडळी जेवून पान सुपारी खात बसली होती. सदाशिवचं काळीज विलक्षण गतीने धडधडत होतं. तरीही धैर्य गोळा करून तो वडिलांना म्हणाला, तातांनो, माका लग्नाबद्दल बोलायचा असा. सदाशिवने स्वतःच हा विषय काढावा याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. काही क्षण ते त्याच्याकडे पाहतच राहिले. मग ताता हसत हसत म्हणाले, अरे तू बोलाचे अगोदरच आम्ही त्याचो विचार केलाय. येत्या सोमवारी तुझो दादा जायचो हा मुलगी बघूक. मुली बघूची गरज नाय. सर्वांची नजर टाळीत त्याने सांगितलं. म्हणजे तू बघलंस की काय? दादाने आश्चर्य वाटून विचारलं. होय. सगळे चाट पडले. वर तोंड करून कधीही न बोलणारा सदाशिव स्वतःच्या लग्नाचा विषय काढतोय याचं त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटत होतं. असा, बराच झाला. आमचो त्रास तरी कमी झालो. खैची मुली आणि कोणाची? सुषा, शांतपणे त्याने सांगितलं. तिचं नाव ऐकताच डोक्यात हातोडा बसावा तसं तिघांनाही वाटलं. त्याच्याबरोबर लगीन करतलस तू? होय. होय काय होय? संतापून थोरला म्हणाला. डोक्या ठिकाणावरती असा काय रे तुझा? आमच्या अब्रूचा काय खोबरा करूचा ठरवलंस की काय? ओट्यावर पुरुषांचा आवाज चढलेला ऐकून जेवायला बसलेल्या बायका जेवण तशीच टाकून वळीत आल्या. खिडकीतून बाहेरचा प्रकार पाहू लागल्या. अब्रू कित्या जायत, ता काय वायट चालीचा असा? त्याचा वळण असा काय रीत असा? त्याचा बोलण्याने काय वागना? ता तसा वागता बोलता त्याका कारण असा काय ता? खोचकपणे थोरल्याने विचारलं. त्यांच्या घरात कोण बापयो माणूस नाय. ता तसा नाय वागला तर गावातले टगे त्याका जगाक देतील. तिने सांगितलेला मुद्दा त्याने त्यांच्या तोंडावरती फेकला. अरे पण आपला घराणा खयचा, त्याचा खयचा? ह्या घरच्यो रीती मर्यादा त्याका ठावक असत. गोरा गोमटा दिसला मगे झाला काय? ताता म्हणाले, शिकात, रीतभात शिकाक काय येळ लागत नाय. पण इतको काय वाहलंस त्याच्यावर? मधला प्रथमच तोंड घालीत म्हणाला, दुसरे कोण मिळायचे नाय तुका? मी त्याका सबत दिलंय. कोणाक विचारून? थोरला पुन्हा चवताळला. ती घरात येवचे अगोदर तू बापाशीक भावांका विचारूचो बंद झालंस तर ती घरात इल्यावर काय करशील तू? ता काय नाय. ह्या लगीन आमचा मान्य नाय. आम्ही पसंत करू ते मुली बरोबर लगीन करू तेतुरच तुझा भला असा. ताता म्हणाले, आणि तिच्या बरोबर तुका लगीन करूचा असात तर ह्या घर तुका सोडूचा लागात ह्या लक्षात ठेव. तू घरातून गेलेलो परवडात, पण ती पिढा ह्या घरात इलेली आमका परवडायची नाय. यावर कुणी काही बोलण्याचा प्रश्नच उरला नव्हता.
घरात तणाव निर्माण करून हा विषय त्या दिवसापुरता संपला. सदाशिवने झाला प्रकार सुशाच्या कानांवरती घातला. काही वेळ ती गप्प राहिली. मग विचारलं, तुझो काय विचार असा? कायच कळनासा झाला हा. ह्या बघ सदाशिवा, माझ्यासाठी तू घरदार सोडून वनवासी हो म्हणान मी सांगायचंय नाही. तरी पण माझ्यासाठी घर सोडूची हिंमत असात तर मी तुझे पाठी उभे असय. तू पण मेहनत करणारो असस, मी पण मेहनत करणार असय. उपाशी मराचव नाही. पण काय ठरवशी ता विचार करून ठरवतो. तू माका आवडलंहस आणि मी तुका सबत पण दिलंय. आता काय होयत तो होयत. होय ना, मग हे हरकत नाही. मी लग्नाचे तयारीक लागतय. काय तयारी करूची असा माका पण सांग. तू काही एक करू नको. ता सगळा मी सांभाळतय. तू माझ्या बरोबर लगीन करूक तयार झालंस त्यानंच माका बळ इला हा. दुसऱ्याच दिवशी ती दत्तू भटाकडे गेली. लग्नाचा मुहूर्त काढून आणला. सुशाच्या आणि सदाशिवच्या लग्नाची बातमी दत्तू भटाकडून गावभर झाली. घरातल्यांना कळताच पुन्हा महाभारत घडलं. वडिलांनी आणि भावांनी सदाशिवला घराबाहेर काढलं. तो सुशाकडे आला. म्हणाला, घरच्यांनी माका घराबाहेर काढल्यानी, घराची जमिनीची वाटणी पण मिळाची नाही म्हणान सांगल्यानी. तू काही काळजी करू नको. ती त्याला धीर देत म्हणाली, मी भाळलंय ता तुझ्या स्वभावावर, तुझ्या घरावर नि जमीन जुंबल्यावरती नाही. ह्या लगीन होतलाच रे. कसा होतला? उदास होत सदाशिव म्हणाला, भावांनी भटाक पण दम दिल्याने हा. तो आता लगीन नाही लावचो. अरे भटांका काय तोटो हा? ह्यो नाही तर दुसऱ्या गावचो भट बघूया आपण. तो येत काय? सदाशिवने विचारलं. पैसो दाखवलो तर नाचत येत. तू आधी इलच तो बस. घोटभर चाय खा. तिने त्याला गरम गरम चहा करून दिला. चहा पिऊन झाल्यावर त्याच्या हातातली कबशी घेता घेता तिने विचारलं, घरातल्यांनी बाहेर काढल्याने आता रवतलच खय? या प्रश्नाने मात्र तो गडबडला. जिच्यासाठी घर सोडलं तिनेच असं विचारावं याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, खय म्हणजे? तुझ्या थय? नको. लग्नाआधी माझ्या थय रवलंस तर लोका हसतेत. तू बापयो असस, पुरुषासारखो पुरुष असस. मगे मी काय करू? या खोपाड बांध. लगीन होयपर्यंत तेतूर रव. लोकांका कळाक वया. सदाशिव दिसता तसो साधो नाय हा, जिद्दी हा. त्याला स्वाभिमान जागवणारं तिचं म्हणणं पडलं. दुसऱ्याच दिवशी त्याने सुशाच्या मदतीने पाना फांद्यांची कुटी बांधली. दोघांनीही त्या कुटीकडे अभिमानाने पाहिलं आणि हसलीत. शेजारच्या गावचा भट भरपूर दक्षिणा घेऊन हे लग्न करायला तयार झाला. सदाशिवच्या घरी हे कळताच संताप झाला. त्यांनी लगेच आपल्या भावकीची बैठक घेतली आणि सदाशिवच्या लग्नासाठी कुणीही जाऊ नये असं आवाहन केलं. भावकीने त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांची जी जमीन कुळखंडाने करीत होती त्यांनाही सदाशिवच्या भावांनी सदाशिवच्या लग्नाला जायला मज्जाव केला. घरच्यांनी सदाशिवच्या लग्नात विघ्न आणण्याची तयारी चालवली असली तरी सुशा मुळीच गडबडून गेली नाही. तिने वेगळाच डाव खेळायचं ठरवलं. सदाशिवच्या भावकीचे पुढारी चाय तिथे न्याय करणारे आहेत हे तिला ठाऊक होतं. तिने त्यांच्यापैकी एकेकाला गाठून त्यांना कोंबडी आणि दारूच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या दिवशी संध्याकाळी निमंत्रित एकत्र आले. सुशाने त्यांचं हसून स्वागत केलं. ओट्यावरती मानाने बसवलं. घरात कोंबडी शिजत होती. वडे तळले जात होते. कोंबडी वड्यांचा संमिश्र वास त्यांच्या जिभा ओल्या करीत होता. एवढ्यात सदाशिवही त्यांच्यात येऊन बसला. त्याच्या पाठोपाठ दारूच्या बाटल्या आणि कप घेऊन सुशा देखील आली. सगळा सरंजाम त्यांच्या समोर मांडून ठेवला. सदाशिवचे भाऊबंद हे सारं पाहून पाघळून गेले. केव्हा एकदा बाटली उघडते आणि दारूने भरलेला कप आपल्या समोर येतो असं त्यांना होऊन गेलं. बाटल्या उघडण्यापूर्वी सुशाने विषयाला हात घातला. विचारलं, आमच्या लग्नाक येतलास की नाय सदाशिवच्या भाऊबंदांनो? होय तर, एक जण म्हणाला. पण ह्यांच्या घरच्यांनी तुमका मनाई केल्याने हा ना? त्यांनी तसा सांगल्याने हा खरा, पण त्यांचा सांगणं आमका बंधनकारक नाय. आमका पटात ताच आम्ही करतलव. दुसऱ्याने सांगितलं. म्हणजे आमच्या लग्नाक तुम्ही येतलास तर यवकच वह्या.
सदाशिव आमचो भावच असा. मगे आम्ही बिनगोर भवन लग्नाचे तयारेक लागाचा, अगदी खुशाल लागाचा. सदाशिवकडे पाहून सुशा हसली. सदाशिवला म्हणाली, घी सगळ्यांका दी वही तितकी. आणखी लागली तर आणूया आपण. मी जातय, जेवणाचा बघतय आता. सदाशिव स्वतः दारू पीत नसला तरी वडिलांना भावांना पिताना तो पाहत असे. कशी ओतावी किती ओतावी त्याला माहीत होतं. तो अगदी सराईतासारखी त्यांची सरबराई करीत होता. भाऊबंद अगदी खुश झाले होते. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम आटोपताच सुशाने जेवण वाढली. सगळे जेवून तृप्त झाले. निघण्यापूर्वी तिने त्यांचा साखरपुड्याचा दिवस सांगून सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनी ती एकमताने मान्य केली. सुशाने अख्ख्या वाडीला साखरपुड्याचं आमंत्रण दिलं खरं, पण प्रत्यक्षात खाल्ल्या अन्नाला जागून 4-5 भाऊबंद तेवढेच हजर राहिले. घरच्यांनी कुळवाड्यांना आणि इतरांना जाऊ नको असं बजावल्यामुळे इच्छा असूनही ते कुणी साखरपुड्याला आले नाहीत. जे भाऊबंद साखरपुड्याला हजर राहिले त्यांची आणि घरच्यांची वादावादी झाली. भाऊबंदांमध्ये 2 गट पडले. वाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं. लग्नाची तयारी पूर्ण होत आली होती. लग्नाला फक्त 7-8 दिवसच बाकी राहिले होते. साखरपुड्याला सदाशिवच्या त्या भाऊबंदांशिवाय कुणीही हजर न राहिल्याने लग्नाला तरी 4 माणसं येतील की नाही याची सुशाला काळजी वाटत होती. माणसं आली ना आली तरी लग्न होणार हे ठरलेलंच होतं. पण लग्नाला भरपूर माणसं यावीत आणि भरपूर गर्दीत थाटामाटात घरच्यांच्या नाकावर टिचून हे लग्न व्हावं असं सुशाच्या मनाने घेतलं होतं. काय करावं म्हणजे या लग्नाला माणसं जमतील याचाच विचार तिच्या मनात सारखा सारखा येत होता. शेवटी तिला एक कल्पना सुचली. लग्नाआधी 2 दिवस तिने शाहू धनगाराला बोलवून घेतलं. तिने सांगितल्याप्रमाणे त्याने त्याच दिवशी 2 बकरे आणून तिच्या दारात बांधले. शेजारच्या वाडीतील 4 माणसांना जेवण करण्यासाठी बोलावलं. 2 दिवस आधी येऊन त्यांनी जेवणाच्या पूर्वतयारीला सुरुवात केली. सुशाच्या दारात 2 बकरे बांधले आहेत ही गोष्ट गावभर पसरली. ज्यांना खरं वाटत नव्हतं ते येऊन खात्री करून जाऊ लागले. दारात बांधलेल्या बकऱ्यांनी खरोखरच जादू केली. लग्नाला गावातली पोरटोरं, म्हातारे कोतारे, बायका पुरुष यायला सुरुवात झाली. गर्दी खूप झाल्यामुळे सुशाच्या दारातला मांडव अपुरा पडला. लग्न लागताना लोक उन्हात उभे राहिले. अक्षता टाकून झाल्यावर जवळपासच्या झाडांच्या सावलीत जाऊन बसले. बसल्या जागी त्यांना गुळपाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. दुपारी लोकांच्या चढाओढीत पंक्ती उठू लागल्या. जेवणाचं कौतुक करीत लोक पानसुपारी खाऊ लागले. तंबाखूचा बार भरू लागले. वरातीनंतर सदाशिवच्या पर्णकुटीत त्यांची घरभरवणी झाली. मनासारखं लग्न तेही घरच्यांच्या नाकावर टिचून झाल्यामुळे दोघही खुश होती, समाधानी होतीत. लग्नाला 10-12 दिवस झाले होते. वैवाहिक जीवन मज्जेत चाललं होतं. दोघेही एकमेकांवर खुश होतीत. परंतु दिवसभर नुसतं बसून बसून सदाशिवला कंटाळा यायचा. तशात सुशा गेल्या 2-3 दिवसांपासून आईचं आणि सदाशिवचं जेवण करून ठेवून पैऱ्याला जाऊ लागली होती. सदाशिवला रिकामटेकडा बसायची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे आज उठल्यापासूनच तो उदास उदास होता. बायको पैऱ्याला जाते आणि आपण नुसते बसून असतो हे पाहून लोक काय म्हणतील असे विचार त्याला सतावित होते. इतक्यात भाजी भाकरीची मोटली त्याच्या हातात ठेवीत सुशा म्हणाली, ह्या घेवा तुमचा जेवण. माझा जेवण? आणि बांधलंस की त्याने विचारलं. आजपासून तुमका पण कामाक जावंच असा. कामाक? खै? ती त्याच्या शेजारी बसली. म्हणाली, मी कामाक जाते नी तुम्ही रिकामे बसान राहतास ह्या तुमका बरा दिसत नाही ह्या मी वळखलंय. शिवाय पोटा पाणयासाठी काहीतरी करूकच व्हया ना. म्हणान मी 4 दिवसापाठी सबट टाकलंय. कसलो? कोणाकडे? शिवा सुताराकडे. त्याच्याकडे घरांची बरीच कंत्राटा असतात. म्हंटला मी ह्यांका मदतीक तो येत आता. त्याच्याबरोबर जावा. जमात ना? न जमाक काय झाला? खय तरी मेहनतच करूची असा ना. काम मिळाल्याचा त्याला आनंद झाला होता. त्या दिवसापासून तोही कामाला जाऊ लागला.
सदाशिव कामसू आणि स्वभावाने शांत असल्यामुळे शिवाजी आणि सदाशिवची दोस्ती जमली. यापुढेही दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेऊन टाकला. अगदीच हलकं काम करावं लागत नाही यात सदाशिवही समाधानी होता. सुशा सदाशिवच्या लग्नाला आता 3-3.5 वर्ष होत आली होती. त्यांना 2 मुलगे झाले होते आणि आता तिसऱ्यांदा सुशाला दिवस गेले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनाची पहिली 2 वर्ष अगदी आनंदात गेली होती. परंतु त्यानंतर संसाराच्या वाढत्या पसाऱ्यामुळे ती दोघंही मेटाकुटीला आली होती. म्हातारी आई, 2 लहान मुलं आणि ही दोघं एवढ्यांचा खाण्यापिण्याचा, कपड्या-लत्त्यांचा, औषध पाण्याचा खर्च भागवणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं होतं. तशात लागोपाठ बाळंतपण झाल्यामुळे सुशालाही मासे मारायला किंवा मोलमजुरीला जाता येत नसे. एकट्या सदाशिवच्या कमाईवरती घर चालवावं लागत होतं. स्वतःची जमीन नसल्यामुळं, बैल नसल्यामुळे शेतीही करता येत नव्हती. सगळंच विकत घ्यावं लागत होतं. त्यामुळे पैसा काही पुरत नव्हता.